सर काय सांगाल, बांधकाम जे आहे अनधिकृत आहे त्याच्यावर कारवाई केली जात नाही? माझं नाव दिलीप पाटील आहे. रावेत या ठिकाणी बांधकाम केलेल्या जेबीमध्ये बिल्डरला दिलेलं होतं. त्या ठिकाणी त्या बिल्डरने अतिरिक्त काम केलेलं आहे, बेकायदेशीर काम केलेलं आहे आणि ते बेकायदेशीर काम काढून टाकण्याच्या संदर्भामध्ये मी 4 जुलै 2025 पासून आज देऊन त्याचा पाठपुरावा करतो आहे. अनेक मी मेल केलेले आहेत. त्या ठिकाणी क्षेत्रीय अधिकारी राजाराम सरगर आहे, त्यांनाही भेटलो. अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर आहेत आणि अतिक्रमण अधिकारी अतुल पाटील या सर्वांशी मी भेटून अनेक वेळा चर्चा केली. तर प्रत्येक वेळेला सांगितलं जातं की ते काढलं जाईल. ते सांडभोर मॅडम म्हणले की ते अतिरिक्त आयुक्त आहे, ते काम बघतील. अतिरिक्त आयुक्त आहे ते अतिक्रमण अधिकारी आहे, ते काम बघतील. आणि अतिक्रमण अधिकारी जे आहेत ते क्षेत्रीय अधिकारी म्हणून राजाराम सरगर, ते काम काढून टाकतील. त्यांच्याकडे गेलं असता त्यांनी सांगितलं की ते बांधकाम परवाना विभाग आहे, ते त्यांचं काम आहे, त्यांनी आम्हाला काही दिलेलं नाही. अशा पद्धतीचे गेले वर्षभर 9-11 महिन्यांपासून ते टोलवाटोली केली जाते. त्यामुळं आम्ही करायचं काय? सर्वांना भेटलो, आयुक्तांना भेटलो, सर्व काही केलं आणि अशा पद्धतीचं व्हॉट्सअपला पाठवलं जाते की तुमचं हे अनधिकृत बांधकाम हे काढून टाकलेलं आहे. व्हॉट्सअप केलं जातं, परंतु त्या व्हॉट्सअपमध्ये आहे तसंच ते काम आहे. हे सगळे टोलवाटोलवी आहे, हे लक्षात माझ्या आलेलं आहे. त्याच्यामुळं सामान्य लोकांनी करायचं काय? अधिकारी लोक एकमेकावर चालदखल करतात. त्यामुळं या ठिकाणी निश्चितपणे हात ओलं झाले असल्याशिवाय हे अशा पद्धतीचं काम होत नाही. मग सामान्य लोकांनी आम्ही करायचे काय? कुणाकडे जायचं? आमची अपेक्षा हेच आहे की जे अनधिकृत बांधकाम केलेलं आहे, रीतसर अर्ज त्या ठिकाणी दिलेला आहे आणि ते अनधिकृत बांधकाम काढून टाकावं, एवढीच आमची अपेक्षा आहे. आपण या संदर्भामध्ये लक्ष देऊन हे अनधिकृत बांधकाम कशा पद्धतीने काढता येईल या संदर्भामध्ये आपण आम्हाला मदत करावी. आणि जर अशा पद्धतीचं या अधिकाऱ्यांनी जर नाही काम केलं, अधिकाऱ्यांनी जर हे अतिक्रमण काढलं नाही, तर मला या ठिकाणी बेमुदत उपोषणाला बसल्याशिवाय माझ्याकडे पर्याय राहिलेला नाही.